तृतीय वर्ष वाणिज्य विषय आहे बँक व्यवसाय आणि वित्तपुरवठा. त्याच्यामधील प्रकरण 2, प्रदायी बँक आणि वसुली बँक. तर थोडक्यात, प्रदायी बँकेने धनादेशाचे प्रदान करताना कोणती दक्षता घ्यावी यापूर्वी आपण प्रदायी बँक म्हणजे काय आणि वसुली बँक म्हणजे काय याचा अर्थ पाहिलेला आहे. आता थोडक्यात जाता जाता आपण त्याची प्रदायी बँक म्हणजे काय आणि वसुली बँक म्हणजे काय यांच्या व्याख्या पाहूया. पहा, बँक एकच असते, परंतु कोणत्याही बँकेचा जो बाहेर बोर्ड लावलेला असतो तिथं असं लिहिलेलं नसतं ही प्रदायी बँक आहे किंवा वसुली बँक आहे. पहा, प्रदायी बँक म्हणजे काय, कोणती बँक ग्राहकाच्या धनादेशाचे पैसे त्याच्या वतीने देणाऱ्या म्हणजेच रोख प्रदान करणाऱ्यास बँकेचं प्रदायी बँक असे म्हटले जाते. काय, ग्राहकाच्या धनादेशाचे पैसे त्याच्या वतीने देणाऱ्या म्हणजेच रोख प्रदान करणाऱ्या बँकेस प्रदायी बँक असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, तुमचं खातं एखाद्या बँकेमध्ये आहे, ती बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र, आणि तुम्हाला तुमच्या मैत्रिणीने एक धनादेश दिलेला आहे. तो धनादेश घेऊन तुम्ही तुमच्या बँकेमध्ये गेला, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये शाखा नसरापूर. बँकेत गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी धनादेश भरण्याची स्लिप असते, त्या ठिकाणी पैसे भरण्याची स्लिप आणि धनादेशाची स्लिप हे काही बँकांमध्ये सारखीच असते. तर त्या स्लिपला तो धनादेश जोडला आणि त्या धनादेशावर त्या धनादेशाचा नंबर, नाव, कोणत्या बँकेचे असं भरून दिल्यानंतर ती बँक तुम्हाला त्या धनादेशाचे पैसे तुमच्या खात्यावर जमा करते किंवा रोख देते. म्हणजेच त्या धनादेशाचे पैसे तुम्हाला त्या ठिकाणी ती बँक देते, म्हणजे ती काय झाली, प्रदायी बँक. तर अशा या प्रदायी बँकेने धनादेशाचे प्रदान करताना म्हणजे काय, धनादेशाचे प्रदान करताना म्हणजे काय, त्या धनादेशावर नमूद केलेली रक्कम त्या पैशाचं रोख स्वरूपात प्रदान करणे किंवा संबंधित ग्राहकाच्या खात्यामध्ये ते धनादेशाचे पैसे वर्ग करणे असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतो. पहा, साधारणपणे बँकेने पुरवलेला छापील धनादेश याचा बँकिंग व्यवहारात त्या ठिकाणी वापर केला जातो. बँक ग्राहकाचे खाते उघडताना काही दक्षता घेतात. उदाहरणार्थ, परिचित व्यक्तीकडून ओळख, ग्राहकाचे राहण्याचे ठिकाण, नमुना सही, KYC चे सर्व आवश्यक घटक. यामुळे पुढील व्यवहारातील त्या ठिकाणी धोके कमी होतात. तरी देखील मित्रांनो, प्रदायी बँक म्हणून काम करत असताना या बँकेला या ठिकाणी काही दक्षता घेणे आवश्यक असते. बऱ्यापैकी ज्या विद्यार्थ्यांचं बँकेमध्ये खातं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना धनादेश कसा असतो हे माहीत असेलच. हल्ली बँका त्यांच्या ग्राहकास छापील धनादेश पुस्तिका पुरवितात. आता मूळतः धनादेश म्हणजे काय, धनादेश हा धनादेशकर्त्याने बँकेवर काढलेला काय असतो, एक आदेश असतो. त्यामध्ये असं नमूद केलेलं असतं की हा धनादेश घेऊन येणाऱ्या व्यक्तीला रोख पैसे द्यावेत किंवा त्याच्या खात्यावर त्याचे पैसे जमा करावेत. हा त्या संबंधित धनादेश कर्त्याने केलेला असतो, आदेश असतो. मग धनादेशाचे स्वरूप कसे असते पहा, बँकेने सर्वप्रथम धनादेशाचे स्वरूप जाणून घेतले पाहिजे. याचा अर्थ तो धनादेश वाघ धनादेश आहे म्हणजेच की, किंवा तो रेखांकित आहे, किंवा खुला आहे. म्हणजे खुला आहे का रेखांकित आहे असं त्या ठिकाणी त्या संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यानं त्या धनादेशाचं स्वरूप त्या ठिकाणी तपासलं आहे. आता रेखांकन असेल तर ते साधे आहे किंवा विशेष. सामान्य रेखांकन असल्यास असा धनादेश आपल्या बँकांमार्फतच सादर करण्याचा सल्ला त्या धारकाला दिला पाहिजे. विशेष रेखांकन असेल तर ज्या बँकेच्या नावाने रेखांकन असेल त्या बँकेमार्फत अथवा त्या बँकेने वसुलीसाठी नेमलेल्या हस्तक बँकेमार्फतच तो धनादेश सादर करावा लागेल. याची जाणीव धनादेशकाला करून देणे आवश्यक असते.
रेखांकित धनादेशाचे पैसे बँकेने काउंटरवर दिल्यास परक्राम्य सल्ले कायदा 1881 कलम 129 अनुसार धनादेशाच्या खऱ्या मालकाचे झालेले नुकसान त्या बँकेकडून भरून घेण्याचा अधिकार खऱ्या मालकाला आहे. आता या ठिकाणी मित्रांनो, धनादेशाचं त्या संबंधित ग्राहकाने आणि त्या संबंधित बँकेच्या अधिकाऱ्याने स्वरूप समजून घेणं आवश्यक आहे. धनादेश कोणत्या बँकेचा आहे? उदाहरणार्थ, बँक ऑफ महाराष्ट्राचा धनादेश आहे आणि तो बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेतच, त्यावर जी काय शाखा नोंदलेली त्या शाखेतच तो धनादेश सादर केला गेला पाहिजे. जर त्या व्यक्तीचं दोन खाती आहेत, एक बँक ऑफ महाराष्ट्र आणि दुसऱ्या बँकेत आहे, परंतु धनादेश ज्या बँकेचा आहे त्या बँकेमध्ये तो धनादेश गेलेला आहे व्यक्तीच्या खात्यानुसार. ठीक आहे. दुसरा आहे विशिष्ट शाखेतील धनादेश. काय आहे? विशिष्ट शाखेतील धनादेश. ज्या शाखेत धनादेश सादर केला आहे त्या शाखेवर धनादेश काढलेला आहे की हे तपासून पाहणे देखील त्या ठिकाणी आवश्यक आहे. सामान्यतः ज्या बँकेत ग्राहकाचे खाते असते आणि ज्या शाखेत असते त्या बँकेच्या त्याच शाखेवर तो धनादेश काढला जातो. मात्र काही कारणाने दुसऱ्या शाखेवर धनादेश काढावा लागत असेल तर तशी पूर्व परवानगी त्या ठिकाणी घ्यावी लागते. त्यासाठी ग्राहकाने त्या ठिकाणी अर्ज करावा. विशेष रकमेपर्यंतचे धनादेश रोख पैशात रूपांतरित करून देण्यास त्या बँकेची हरकत असत नाही. मात्र यासाठी ग्राहकांच्या शाखेने दुसऱ्या संबंधित शाखेकडे संबंधित ग्राहकाची नमुना सही पाठवावी लागते. पुढे आहे तो धनादेशावरील दिनांक. वेळ कमी आहे त्यामुळे आपण थोडस फास्ट घेतो. आता ग्राहकाने धनादेशावर तारीख लिहिलेली अनिवार्य आहे, कारण धनादेशावर लिहिलेल्या तारखेपासून तो कायदेशीर दृष्ट्या कार्यवाही करण्यास पात्र असतो. धनादेशावरील दिनांक हा ब्रिटिश कॅलेंडर नुसार म्हणजे इंग्रजी महिन्यानुसार असणे अनिवार्य आहे. धनादेशावर सर्वप्रथम तारीख लिहिली पाहिजे. मात्र त्याने तारीख लिहिली नाही तर सल्लेख पात्र ठरत नाही असे नाही. धनादेशाचे पैसे स्वीकारणारा किंवा त्याचा धारक त्या धनादेशावर तारीख टाकू शकतो. मात्र तारीख न टाकलेला धनादेश बँकेकडे पैसे घेण्यासाठी सादर झाला असेल तर त्याचे पैसे देण्यास बँकेने नकार द्यावा. धनादेशावरील दिनांक अपूर्ण नसावा. त्यात वर्ष, महिना आणि विशिष्ट तारीख असावी. धनादेशाची जी काय पुढची बाजू असते, फ्रंट पेज असतं, त्याच्यावर उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये धनादेशाच्या तारखेसंदर्भात एक कॉलम दिलेला असतो. त्याच्यामध्ये पहिल्यांदा डीडी, मंथ आणि इयर असं लिहिलेलं असतं. त्या योग्य पद्धतीने त्या ठिकाणी त्या दिनांकांची नोंद करणे आवश्यक असते. आता आउटडेटेड चेक किंवा किंवा कालबाह्य धनादेश असं आपण म्हणतो. मित्रांनो, आजचे धनादेश हे 3 महिन्याच्या कालावधीचे असतात. कारण पूर्वीचे धनादेश होते ते साधे धनादेश होते. ऑनलाईन क्लिअरिंग असल्यामुळे ही मुदत त्या ठिकाणी कमी केलेली आहे. जो धनादेश तारीख उलटल्यानंतर विशिष्ट मुदतीत जमा केला जात नाही त्याला शिळा धनादेश असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, धनादेश काढलेला आहे आजच्या तारखेला. ठीक आहे, बरोबर आहे. आज तारीख किती आहे? 21/1/2025 आणि 21/1/2025 पासून पुढे 3 महिने 3 महिने संपल्यानंतर हा जर धनादेश दिला गेला तर तो काय झाला? कालबाह्य धनादेश झाला. आता भारतात तारखेनंतर 3 महिन्यांनी व त्यानंतर सादर होणारा धनादेश हा त्या ठिकाणी काय म्हणलं गेलेला आहे? शिळा मानला जातो. पूर्वी ही मुदत किती होती? 6 महिने होती. मात्र 1 एप्रिल, लक्षात घ्या, 1 एप्रिल 2012 पासून रिझर्व्ह बँकेने धनादेश, मागणी धनाकर्ष पैसे देण्याचे आदेश याबाबत मुदत 3 महिने केली आहे. शिळ्या धनादेशाचे पैसे बँक नाकारू शकते किंवा धनादेश काढणाऱ्या ग्राहकाकडून त्याचे पैसे अदा करण्याविषयी खात्री करून घेऊ शकते. तर अशा प्रकारे मित्रांनो हे आउटडेटेड धनादेश असतात. या आउटडेटेड धनादेशाबाबत बँकेने काय घेतली पाहिजे? काळजी घेतली पाहिजे. पुढे जो आहे पुढील 22 तारखेचा धनादेश. हा,
आपण कालबाह्य धनादेशाचा सुद्धा विचार केला ना, तर पुढील पुढील तारखेचा धनादेश. आता बघा, जर ग्राहकाने धनादेशावर आजच्या तारखेपेक्षा पुढील तारीख घातली असेल तर त्याला उत्तर दिनांकित किंवा पुढील तारखेचा धनादेश असं म्हणतात. म्हणजे मी तुम्हाला आज तारीख किती, 21, बरोबर आहे ना, आणि मी तुम्हाला धनादेश किती तारखेचा दिला हो, 1 फेब्रुवारी 2025 तारखेचा धनादेश दिला. ठीक आहे ना. मग तुम्ही त्या धनादेश आत्ता बँकेमध्ये देऊ शकता का, नाही देऊ शकता. तो काय आहे, पुढील तारखेचा धनादेश आहे. म्हणून तो धनादेश तुम्ही कधी, त्याची ऍक्च्युली मुदत कधी सुरू होणार, 1 फेब्रुवारी 2025 पासून पुढे पुढे तुम्हाला 1 फेब्रुवारीच्या अगोदर म्हणजे जानेवारी 25 मध्ये तुम्हाला पैसे मिळू शकत नाहीत. म्हणजे 1 फेब्रुवारी 2025 आहे, आणि तुम्ही आज आज तारीख 21, तर मी 1 फेब्रुवारी 2025 धनादेशावर तारीख टाकून दिलेली आहे, आणि आज 21 तारखेला तुम्ही धनादेश घेऊन गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी धनादेशाचे पैसे मिळणार नाहीत, कारण तो काय आहे, पुढील तारखेचा धनादेश आहे. अशा प्रकारे मित्रांनो, धनादेशावर तारखेपूर्वीचे पैसे प्रदान बँकेने केले आणि धनादेश करणाऱ्या ग्राहकाचे त्या तारखेपूर्वी निधन झाले किंवा दिवाळी निघाले किंवा ग्राहकाने पैसे अदा करणे थांबवले तर बँकेला कायदेशीर त्या ठिकाणी संरक्षण मिळत नाही. असा धनादेश बँकेने स्वतःकडे जमा करून ठेवणे बेकायदेशीर ठरते. पुढे जी आहे, धनादेशावरील रक्कम. हा, धनादेशावरील रक्कम निश्चित असावी, ती अंकात किंवा शब्दात व्यक्त केलेली असावी. परक्राम्य सल्ले कायद्याच्या कलम 18 अनुसार अंकातील आणि शब्दातील रकमेत तफावत नसावी. शब्दातील रक्कम ही रक्कम देण्याचा आदेश समजली जाते. अंकातील आणि शब्दातील रकमेत तफावत असल्यास तसा शिरा लिहून बँक तो धनादेश परत पाठवू शकते. भारतीय बँक व्यवसाय संघटनेच्या सूचनेनुसार सभासद बँकांनी अशा तफावतीच्या धनादेशाचा अनादर करू नये. जर शब्दातील रक्कम योग्य मानून कलम 18 नुसार रक्कम अदा करावी. 1 मे 1980 पासून सर्व बँकांनी या सूचनेनुसार पैसे अदा करण्यास सुरुवात केलेली आहे. जर फक्त अंकात रक्कम राहिली असेल तर धनादेशाकडे दुरुस्तीसाठी पाठविला जातो. तर अशा प्रकारे मित्रांनो, या संदर्भात काय आहे, तर बँकेने काय, प्रदायी बँकेने धनादेशाचे प्रदान करताना काय काळजी घ्यावी या संदर्भात. आता खात्यावर पुरेशी रक्कम असणे आवश्यक आहे. तुम्हाला धनादेश दिलेला आहे किती, 5,000 रुपयाचा, परंतु खात्यामध्ये किती रक्कम आहे, 3,000 रुपये. मग वरचे 2,000 रुपये आपण कसे देणार, बरोबर आहे ना. ही बँकेची जबाबदारी. म्हणजे एखादा धनादेश प्रदानासाठी बँकेकडे आला तर त्या प्रदान करताना संबंधित बँकेने संबंधित खात्याच्या कर्मचाऱ्याने त्या ठिकाणी त्याच्या खात्यामध्ये शिल्लक किती आहे आणि त्या शिल्लकीमधून त्या धनादेशाचं रकमेचं प्रदान होऊ शकतं का, म्हणजे धनादेशावर असणारी रक्कम आणि खात्यामध्ये असणारी रक्कम याचं प्रमाण योग्य असणं आवश्यक आहे. तसं बँकेने जर धनादेशावरील रक्कम अधिक आहे आणि खात्यामधील रक्कम कमी आहे असं असताना देखील धनादेश पैसे दिले तर त्याची संपूर्ण जबाबदारी बँकेची असते. बँक व्यवहाराच्या वेळेपलीकडील धनादेश रक्कम प्रदान न करणे. धनादेशाची रक्कम बँकेच्या कामाच्या वेळेतच अदा केली पाहिजे. बँकांनी निर्धारित वेळेतच धनादेश स्वीकारण्याची आणि त्याची रक्कम प्रदान करण्याची सावधानता बाळगावी लागते. कामकाजाची वेळ संपल्यानंतर धनादेशाचे पैसे प्रदान करण्यात धोका असतो, कारण दुसऱ्या दिवशी सदर धनादेशाचे पैसे न देण्याचा आदेश धनादेश काढणाऱ्याकडून आल्यास बँकेला ज्याला पैसे दिले त्याच्याकडूनही पैसे वसूल करता येत नाहीत. क्रमवारीने प्रदान. चालू खात्यावर एकाच दिवशी अनेक धनादेश प्रदानासाठी सादर होऊ शकतात. आता चालू खातं, बरोबर आहे, चालू खाते कोणाचं असतं, व्यापारी लोकांचं असतं. बँक साधारणतः ते धनादेश ज्या क्रमाने प्रदानासाठी सादर झालेले आहेत त्या क्रमाने प्रदान करण्याचा नियम पाळते. जो धनादेश प्रथम सादर झाला त्याचे पैसे प्रथम देणे आणि त्यानंतर पुढील ज्या क्रमावर सादर झाले त्या क्रमाने प्रदान करायचे. धनादेशाचा नंबर किंवा तारीख यासाठी लक्षात घेतली जात नाही.
जर अनेक धनादेश एकाच वेळी किंवा मेलने सादर झाले असतील आणि त्या खात्यावरील रक्कम अपुरी असेल तर बँक सर्व धनादेशाचा त्या ठिकाणी काय करू शकते, अनादर करू शकते. त्यासाठी सर्व धनादेशाची मागणी एकाच समजली जाते, पण त्यावेळी खातेदाराची पत धोक्यात येऊ शकते. त्यापेक्षा जेवढ्या धनादेशाचा आदर करता येईल तो केला जातो. जेव्हा खात्यात पुरेशी रक्कम नसेल तेव्हा अनादर करावा. प्रथम मोठ्या रकमेचे प्रदान करावे. जर दोन्ही धनादेश समान रकमेचे असतील तर कोणताही एक स्वीकारावा. तर अशा प्रकारे मित्रांनो क्रमवारीने त्या ठिकाणी प्रदायी बँकेने त्या धनादेशांच्या रकमेचं प्रदान करावं. तर अशा प्रकारे मित्रांनो काही पुढचा जो मुद्दा आहे, महत्वाचे बदल केलेले धनादेश. आता काय काय बदल झालेले असतात बघा. आता धनादेशाच्या तारखेमध्ये बदल असेल, धनादेशाची रक्कम देय असलेल्या स्थानामध्ये बदल असेल, धनादेशाच्या रकमेत फेरबदल असेल, ज्यांना रक्कम देय आहे त्याच्या नावात फेरबदल केलेला असेल, धनादेशावर आदिष्टाऐवजी वाहक असा बदल असेल, धनादेशाच्या रेखांकनात बदल असेल, तर या सर्व बाबी त्या ठिकाणी तपासून पाहणे आवश्यक आहे. आता विकृत धनादेश ही काय संकल्पना आहे हो पा. धनादेश फाटलेला असणे, चुरगळलेला असणे, भिजलेला असणे, ठीक आहे ना. हं? खोडलेला असणे, तर हे विकृत धनादेशाची लक्षणे आहे. पा बँकेने धनादेशाचा स्वीकार करण्यापूर्वी तो विकृत वा रद्द केलेला अथवा फाटलेला नाही हे पाहणे आवश्यक असते. ग्राहकाने रद्द करण्याच्या हेतूने धनादेश फाडला आहे असे समजणे इतपत पुरावा असेल आणि असा धनादेश बँकेने स्वीकारला तर त्या धनादेशाची रक्कम त्या ग्राहकाच्या खात्यातून बँकेला त्या ठिकाणी काढता येत नाही. मात्र जर अपघाताने धनादेश फाटला असेल तर अपघाताने माझ्या हातून फाटला आहे असे धनादेश काढणाऱ्याकडून लिहून घेऊन त्याची सही घेणे आवश्यक आहे. धनादेश चुरगळलेला असेल, त्याच्यावर मजकूर वाचता येत नसेल तरी तो विकृत समजला जातो. त्याचे पैसे प्रदान करणे न करणे श्रेयस्कर असते किंवा धनादेश काढणाऱ्याकडून खातरजमा करूनच त्याचे पैसे देण्यास हरकत नसते. महत्वाच्या लेखनात फेरफार नसेल आणि धनादेशाचा फक्त एखादा कोपरा फाटलेला असेल, इतर मजकूर अबाधित असेल तर खाडाखोड नसेल तर अशा धनादेशाचे पैसे देण्यास काही हरकत नसते. तर मित्रांनो, धनादेशाचे प्रदान करताना बँकेने कोणती काळजी घेतली पाहिजे आणि जर अशा धनादेशाचे प्रदान केले तर बँकेला त्या ठिकाणी काय होतो, आर्थिक दंड सोसावा लागतो. तर बऱ्यापैकी आपण या ठिकाणी थोडक्यात या कन्सेप्ट पाहिलेल्या आहेत. प्रदाय बँकेच्या संदर्भात या धनादेशा संबंधी बँकेने कोणती काळजी घ्यावी हे आपल्याला या व्याख्यानामधून समजलं असेल. आता तुमच्यापैकी कोणाला काय अडचण आहे का? श्रावणी अडचण आहे का काय? धनादेश तुम्ही कधी बघितलं का? धनादेश बघितला हा? हा जो धनादेश असतो ना, हा धनादेश काय आहे? धनादेश, वचनपत्र, विनिमय पत्र ही काय आहेत? बँकांची काय पतनिर्मितीची साधने आहेत. हा, ह्याला काय म्हटलं जातं? पत पैसा. बरोबर आहे. हा रोख पैसा आहे का? नाही. बरोबर आहे. बँक काय करते, संबंधित ग्राहकाला हं, पैसे देत असताना रोख पैसे देत नाही, धनादेशाच्या माध्यमातून पैसे देत. आलं लक्षात? आणि या वचनपत्र, विनिमयपत्र आणि धनादेशामधूनच बँकांची पतनिर्मितीची प्रक्रिया होत असते. तर अशी ही प्रदायी बँक आहे. ह्या प्रदायी बँकेने या ठिकाणी ही काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे, आपण या ठिकाणी लेक्चर आपलं थांबूया.